घ्या हम्म, चहा घ्या. हम्म. पुन्हा चहा करणं आलं. का? येतायत जावई बापू येतायत. अगं मग कर ना, काही झिजत नाहीस. अंबिका नमस्कार. नमस्कार म्हणलं. अरे ये सिद्धार्थ ये. अरे पत्ता काय तुझा? होतास कुठे इतके दिवस? हा, नांदेडला दलित साहित्य संमेलन होतं ना, हम्म. आंदोलनाच्या जुळवाजुळवीसाठी गेलो. नामांतर प्रश्न. ते आंदोलन आम्ही केव्हाच चालू केलं. हे अकोल्याच्या माया गवई प्रकरणाबाबत त्या बलात्कारित दलित स्त्रीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी भव्य मोर्चा काढणार आहोत आम्ही कलेक्टर कचेरीवर. अरे पण कशासाठी? प्रकरण न्यायालयात आहे. हा. खंडेराव पाटील तुरुंगात आहे. हा. त्यानं केलेला गुन्हा जगजाहीर आहे. म्हणजे न्यायदेवता त्याला कडक शिक्षा फरमावणारच. अण्णा पाटील सुटणार. काय? हो, खंडेराव पाटील सुटणार. कारण तो सवर्ण, शिवाय पैसेवाला जमीनदार आणि सत्ताधाऱ्यांच्या गोटातला. तो न्याय विकत घेऊ शकतो. तुम्ही तरुण मंडळी प्रत्येक गोष्ट टोकाला नेता. अण्णा माझं ऐका. न्यायदेवतेचा, न्यायालयाचा निर्णय असा असेल, सबळ पुराव्या अभावी खंडेराव पाटील यांची निर्दोष मुक्तता. चहा घ्या. छे छे, त्याला कडक शिक्षा होणार म्हणजे होणारच. खंडेराव पाटील सुटणार म्हणजे सुटणारच. पैज पैज कितीची? 100 रुपये. गेले. हा? अण्णांचे 100 रुपये गेले. हे अंबिका, 100 रुपये भेटले का? काय हो हम्म. तुम्हाला त्या कोर्टा बिरट्याचं काही कळतं का? पैजा कसल्या लावताय? बरं लावली तर 1.5-2 रुपयाची लावायची, 100 रुपयांची? गप्प बस. तुला काही कळतं का यातलं? नाही. कोट टोपी आणून दे, मला शाळेत जायचंय. विद्या हे पुरुषा स्वरूप बरवे की झाकले द्रव्य ही विद्या भोग सुकीर्तिदायक पहा. काय रे, काय बघताय? वर्गात नाही बसायचा? चल चल, तू तू एवढा मोठा झालास आहे. अरिझोना हेअर रिमूव्हर क्रीम म्हणजे बापू साहेब. अरे अरे अरे, काय हे? या आपटे गुरुजी या. हा काय प्रकार आहे? बसा. हा काय प्रकार आहे? काय झालं गुरुजी? अरिझोना कॉस्मेटिक्स वाले तुम्हीच ना? हो तुमच्या कंपनीनं छापलेली ही जाहिरात पाहिलीत? हो, मी सांगितली होती पोस्टर्स लावायला. वाह, चांगले संस्कार करताय बालमनावर. अहो, शाळेच्या बाहेर भिंतीवर ही पोस्टर्स लावलेत आणि पोरं पोरी बघत उभी आहेत त्याच्याकडे. त्यांच्या मनावर काय परिणाम होईल याचा जरा काही विचार करा. शाळेचं पावित्र्य राखा. अहो, शाळेपाशीच काय अख्ख्या गावभर लागली ती पोस्टर्स. आता इथे ना तिथे मुलं बघणारच. आणि ते सिनेमात तरी आणखी याच्यापेक्षा वेगळं काय असतं हो? असं? अहो, पण अशानंच आपला समाज अनैतिकडे झुकायला लागलाय. मला सांगा, या अशा जाहिराती करणं भाग आहे का? ही जाहिरात आहे आमची ती हेअर रिमूव्हिंग क्रीमची. बरं मग? आता या क्रीमचा नक्की कुठे आणि कसा फायदा होतो याचं ज्ञान स्त्रियांना मिळायला नको? करा, जरूर करा. स्त्रियांना हे ज्ञानदान जरूर द्या. अहो, पण या जाहिरातीतल्या बाईकडे स्त्रिया नाही बघत उभ्या राहा, पुरुष बघत उभे राहतात, लाळ घोटत आणि त्यांच्या चित्तवृत्ती चाळवतात. एक्झॅक्टली गुरुजी. आमचा टार्गेट ग्रुप हा पुरुषच आहे. पुरुष ही जाहिरात बघतात, आपल्या बायकांना आग्रह करतात आणि आमच्या कंपनीसाठी क्रीमसाठी पैसे खर्च करतात. वाह, चांगलं टार्गेट आहे.
अहो पण हे चळलेले पुरुष वाह्यात होतात, कामांध होतात, प्रसंगी बलात्कार करतात, त्याचं काय? पुरुष कशा नाही चळतात हो. आणि आमच्या कंपनीला त्याशी काही कर्तव्य नाहीये. आमचं क्रीम खपण्याशी आम्हाला मतलब आहे. असं? ठीक आहे, बघूया गावात तुम्ही कशी जाहिरात करता ते. गावातल्या बायकांचा मोर्चा आणतो तुमच्यावर. त्यानंतर जे काही परिणाम होतील त्याला जबाबदार तुम्ही असाल. काढा, काढाच. नाही तेवढीच आमच्या कंपनीची जाहिरात होईल. अरे अरे अरे, निर्लज्जपणाचा कळस आहे. आमच्या मथुरेचे यजमान म्हणून तुमच्याशी बोलायला आलो. व्यर्थ. आई अण्णा कधी आलात? काय झालं अण्णा? तुझ्या नवऱ्यानं छापलेल्या या जाहिराती पाहिल्याच? त्याला विचारलं तर कोडगेपणानं मला सांगतो आमचं क्रीम खपल्याचे कारण. पण मी असा गप्प बसणार नाही. या विरुद्ध आवाज उठवल्याशिवाय मी राहणार नाही. अण्णा थांबा ना, अण्णा थांबा हो. शिवराम आपटे, शिवराम आपटे. हो इथेच राहतात. तार तार? सही करा. अरे वा, आई 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 तार आलीये. तार कुणाची? अगं राष्ट्रपतींच्या वतीने आलीये दिल्लीहून. अण्णांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालाय. अगं बाई, तार म्हटल्यावर माझ्या छातीत धस्स झालं ना. मला वाटलं कुणी गेलं बिलं की काय. नाही नाही, आमची आई नेहमी म्हणायची तारवाला म्हणजे अभद्र मेला. काय बोलतेस तर बोलतेस आई. अगं अण्णांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालाय. फार मोठा सन्मान आहे हा. नाही पण तुझ्या अण्णांच्या मानाने हा खूपच लहान आहे बाई. म्हणजे अगं राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार म्हणजे हा आपल्या राष्ट्रापुरता असतो ना. खरं तर त्यांना जागतिक शिक्षक पुरस्कार मिळायला हवा. का? का म्हणजे काय, सगळ्या जगाला अक्कल शिकवत असतात ना. तुला माहित नाहीये. आई, नरवणे साहेब आहेत का? नरवणे साहेब, अहो नरवणे साहेब. या 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 आपटे गुरुजी बसा. अहो भलतेच रागावलेली दिसताय, बसा. अहो रागवू नको तर काय करू. हे बघा बघा. काय आणलेत आणखीन? बरं मग? बरं मग? अहो बरं मग काय, ही असली पोस्टर्स आपल्या शाळेजवळ लावलीत. शाळेजवळ? अहो शाळेजवळ नाही, शाळेच्या भिंतीवर लावलेत. आणि कंपनीच्या व्यवस्थापकांना मी याबद्दल विचारायला गेलो तर त्यांनी उलट माझा अपमान केला. अहो काय सांगताय काय? ही अशी अश्लील अश्लाघ्य पोस्टर्स आपल्या गावातल्या मुली बाळींना रस्त्यानं फिरणं मुश्किल झालंय. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. माझं म्हणणं एवढंच आहे नरवणे साहेब, तुम्ही या विरुद्ध दैनिक समाचार मधून आवाज उठवा. तुम्ही निषेध व्यक्त करा. तुम्ही अग्रलेख लिहा या विषयावर. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. अहो हे पोस्टर भलतच अश्लील आहे. बघत काय राहिला, कृती करा कृती. करूया, कृती करूया. हा. हा? अरे सतीश, ए सतीश, हे बघ जरा या मॅटर मध्ये लक्ष दे. हा नाही नाही नाही, अहो तुम्ही स्वतः जातीनं लक्ष द्या. ठीक आहे. नाही, मी तुमचं आता काही नाही, ठीक आहे ठीक नरवणे आहे. साहेब, अहो हा विषय इतका गंभीर आहे आणि तुम्ही हसण्यामध्ये काय अहो घालवताय? हसण्यावरी नेत नाहीये आपले गुरुजी, असं काय कर. हे बघा नरवणे साहेब, हा मुद्दा तुम्ही स्वतः उपस्थित करा दैनिक समाचार मध्ये. करूया करूया, शांत व्हा. आपटे गुरुजी, ही बाई थोडा वेळ बाजूला ठेवा आणि मी काय सांगतो ती बातमी नीट ऐका. अहो राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आपटे गुरुजी, कॉंग्रॅच्युलेशन. अहो हे बघा ना.
चित्र्यांचं घरी आहेच का? हो आपण डाक बंगल्यावरनं आलोय. हो कोण आलंय बघा जरा. कोण आहे? काय रे बाबा, कोण तू? शिवा. कोण शिवा? साहेबांनी पाठवलंय. अरे कोण साहेब? गुलाबराव जाधव साहेब. या ना, या 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 या. ते बाईंचं काहीतरी काम होतं ना साहेबांकडे. हो. डाक बंगल्यावर साहेब आलेत. बर. आठवडाभर मुक्काम आहे त्यांचं. साहेबांनी सांगितलंय सकाळी त्यांची काही वेगळी कामं असतात, असं? तेव्हा रातच्याला निवांत येऊन जावा. हो, सांगा ना साहेबांना, आम्ही उद्याच येऊ. साहेब तुम्ही कशाला येता? साहेब म्हणाले बाईंचं काम आहे, बाईंनाच पाठवा. साहेबांच्या अपॉइंटमेंट ठराविक असतात ना. मग ठीक आहे, साहेबांना सांगा उद्या येतील बाई म्हणून. ठीक आहे, सांगतो. बरं येतो बाई साहेब. ती घाणेरडी नजर होती त्या माणसाची. आणि तुम्ही काय वाटेल त्याला हो म्हणून सांगता? का काय झालं? काय झालं काय? तो सरळ सांगतोय निर्लज्जासारखं की बाईंना एकटं पाठवा म्हणून, आणि तुम्ही हो म्हणताय. रोहिणी, अगं गुलाबराव तुला अपॉइंटमेंट देत आहेत. तुला तुझं काम करून हवंय ना, मग त्यांना भेटायला नको? हे बघा, मी साफ सांगते, मी एकटी त्या डाक बंगल्यावर जाणार नाही. काय ग? ते चित्तलवर टेलरनी कपडे दिले बुवा वेळेवर. कसले? म्हणजे काय तुला माहित नाही? अण्णांनी नवीन शर्ट पॅन्ट शिवली आहे दिल्लीला समारंभात घालायला. अगो बाई. आंबू झाले का कपडे? हो झालं नाही या. भाऊ हो, हे बरं झालं बा. तुम्ही काय पॅन्ट घालणार म्हणे? मग काय धोतर नेसून जाऊ? राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळायचा आहे दिल्लीत. राष्ट्रपती? हम्म. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी पंचा नेसूनच फिरायचे ना जगभर. जाऊ दे ग, अण्णा पण छान येतात कपडे. हो ना. हा. बर, तुमच्या त्या चितलकर शिंप्यानी किती घेतले पैसे या छान कपड्यांचे? 120 रुपये फक्त. अगो बाई, 120? हे बघ, आता हिशेबच मांडायचा म्हटलं ना तर मला 2000 रुपये रोख पुरस्कार मिळायचा आहे. एक प्रमाणपत्र आणि एक सुवर्ण पदक. किती तोळ्याचं? आई, म्हणतात ना, जगात गाजी तो घरात पाजी. हो अण्णा, हे तुमच्या 5:30च्या एसटीचं रिझर्वेशन. म्हणजे आगगाडीच्या वेळेच्या 1 तासभर आधी तुम्ही स्टेशनवर पोहोचा. चला, हे बरं झालं. काय हो, हे गाडी भाडं तुम्हाला राष्ट्रपती देणार की ते या 2000तूनच? काय चाललंय काय? काही नाही रे, अण्णांना 2000 रुपयांचा रोख पुरस्कार मिळालाय ना. आई जमा खर्च मांडतीये त्याचा. अरे वा, मग 100 रुपये आणखीन खर्चाला टाका त्यात. म्हणजे अण्णा, त्या खंडेराव पाटलाला शिक्षा होणार म्हणून तुम्ही पैज लावले माझ्या बरोबर, लक्षात आहे ना तुमच्या? बरं, मग 100 रुपये हारायची तयारी ठेवा आता. कशी काय? आताच स्टँडवर येताना बातमी कळाली. काय? त्या खंडेराव पाटलाच्या विरुद्धचे सर्व साक्षीदार कोर्टात उलटले. अगं मथू, तुमच्या त्या आपटे गुरुजींना प्रेसिडेंटच्या हस्ते अवॉर्ड मिळणार आहे दिल्लीला. हो, ते गेलेच हो दिल्लीला. म्हणजे तुला माहिती आहे? बोलली नाहीस ते मला? कशाला बोलू? त्या भल्या गृहस्थाला मूर्खात काढून मोकळे झालात तुम्ही. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे ते पोस्टलच्या वेळेस तर तू बोलतेस. नाही, त्यावेळेस जे म्हणाल होते आता सुद्धा म्हणे, पण मुद्दा तो नाहीये. आता अण्णांना चांगली अपॉर्च्युनिटी आहे, या संधीचा त्यांनी चांगला फायदा घेतला पाहिजे. अण्णा त्यातले नाहीत. अत्यंत तत्वनिष्ठ आणि प्रामाणिक माणूस आहे तो. नाही कोण म्हणतंय?
फायदा घ्यायचा का नाही हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. तू एक काम कर, दिल्लीवरून आल्यावर अण्णांना आपल्या घरी बोलव. कशाला? अपमान करून घ्यायला? चहा पाण्यासाठी बोलव. अण्णांबद्दलचं तुमचं प्रेम आज जास्तच उतू चाललंय नाही? अगं सरळ आहे. आता त्यांचा समाजातला भाव वाढेल, त्यांच्या शब्दाचं वजन वाढेल, अशा वेळी त्यांचं आपलं बरं असावं. नाहीतरी हा 2 महिन्यांचाच प्रश्न आहे, नंतर त्यांना कुत्रं देखील विचारणार नाही. शी, असं कसं बोलू शकता हो तुम्ही? आता खरं ते बोललो. तू त्यांना घरी बोलव, आपण त्यांना प्रेझेंट देऊया. ते येणार नाहीत. येतील. त्यांना आपण असं प्रेझेंट देऊया की ते हसत हसत घेतील. बस. स्वतःवरनं दुसऱ्याची परीक्षा करू नये माणसाने. हा, मी चहाला जरूर बोलवीन, पण त्यावेळी माफी मागा तुम्ही त्यांची. ते माफी वगैरे नाही मागणार. अशाने मला माझा धंदा बंद करावा लागेल. तू त्यांना घरी बोलव, आपण त्यांना प्रेझेंट देऊया. मी सांगितलं ना ते घेणार. सगळ्यांना सगळं हवं असतं. काही जण ते खुल्लम खुल्ला घेतात, काही जणांना त्यांच्या तात्विक चौकटीत बसून द्यावं लागतं. घेतील ते, बघशील तू. ताराबाई, कोण? ओळखलं नाही? मी मथुरा. अगं बाई, मथुरा का? ओळखलीच नाही तुला मी. किती वेगळी दिसतेस. आणि हे केसाचं पोलक्याचं कधीपासून बाई? ते ना आमच्या बापूसाहेबांचा वेळ, म्हणजे स्लीवलेस, बॉबकट वगैरे. ते का? बायकोने म्हणे सेक्सी दिसायला पाहिजे, नाही तर नवऱ्याचं लक्ष इतर बायकांकडे जातं. जळलं मेलं लक्षण. आमच्या वेळेला ही असली कटकट नव्हती. सेक्सी का फेक्सी, कशाही दिसा. आणि अंधारात काय दिसतंय म्हणा. तुमच्या वेळेला ना हे एक बरं होतं, तुम्हालाच कसली जाणीव नव्हती. पण आम्ही ना धड सुधारलेल्या ना पुऱ्या मागासलेल्या. सगळं कळतं, पण सुटायचं धाडच नाही. मी काही कमी सोसलेलं नाही बाई. पण बायकांचा जन्म म्हणायचा आणि गप्प बसायचं. तुझे अण्णा बाहेर भाषणं देतात आणि घरात तुझ्या बापूसाहेबांशी त्या बाईच्या जाहिरातीवरून भांडले म्हणे. हो, चांगले 2 तास भांडत होते अण्णा. पण आमच्या बापूसाहेबांना काही पटलं नाही. त्यांचं म्हणणं एकच, त्यांच्या कंपनीचं हेअर रिमूव्हिंग क्रीम खपल्याशी कारण. तुला मोफत असेल काय? क्रीम म्हणजे असले लांडे पोलके वापरायला बरं. काय चेष्टा करताय ताराबाई? बरं, अंबिका कुठे आहे? तिला हे शाळेच्या फंडाचे पैसे द्यायचे होते. 1250 आहेत. नाही नाही नाही, मी देईन, काळजी करू नको. तुला म्हणून विचारते, अंबिका आणि सिद्धार्थशी लग्न करायचं खरंच ठरवलंय की आपली दोघं नुसतीच फिरतायत? हो, असं काय करता ताराबाई? नक्की ठरलंय त्यांचं. अगं पण सगळंच विचित्र ना. म्हणजे आम्ही ब्राह्मण, तो दलित. अहो, पण एम ए झालाय की तो. काय जाळायची का ती डिग्री? नोकरी करतोय का तो? नुसते हरिजनांचे मोर्चे काढून का पोट भरता येतात? अहो, पण कोणीतरी करायलाच हवं ना हे. त्यातल्या त्यात एक बरं, हुंडा द्यायला नको. बरं, अण्णा कधी यायचे दिल्लीहून? मला मुख्य म्हणजे आमच्या बापूसाहेबांना त्यांना घरी बोलवायचं आहे चहासाठी. हो, बोलवा ना, बोलवा. कालच निघायचे होते. प्रथम आगगाडी, नंतर एसटी. आज दिवसभरात येतील कधीतरी. पण आल्या आल्या घरी येणाऱ्यातले थोडेच आहेत तुझे अण्णा. प्रथम शाळेत जाणार, मिरवायला.